नमस्कार मंडळी, आज आपण बनवूया बटाट्याच्या काचऱ्या। बटाट्याच्या काचऱ्या बघा, मी असे 2 बटाटे असे इतकं जाड अशी कापून घेतलेले आहेत बघा। तर बटाट्याच्या काचऱ्या तुम्ही बनवणारच आहे ना, पण त्याच्या पुढे मी ही लहान मुलं ह्या काचऱ्या बटाट्याच्या कशा पद्धतीने तुम्ही टिफिनला घेऊन जाऊ शकता तेही मी पुढे दाखवणार आहे। तर व्हिडिओ माझा न स्किप करता पूर्ण पहा। तर बटाट्याच्या काचऱ्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम अगदीच बेसिक मसाले घालायचे, मिक्स करून। मी मसाले तेलावर नाही घालत, थोडीशी हळद पावडर घालायची, हळदी पावडर, लाल तिखट घालून घ्यायचे, मीठ घालायचे, धने जिरे पूड, अगदी बेसिक मसाले। अगदी लहान मुलाच्या आवडीची टिफिनसाठी चपातीसाठी ही डिश खूप छान आहे, म्हणजे ही रेसिपी खूप छान आहे। आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय मसाला, हळद, घरगुती मसाला किंवा तुमच्याकडे जर लाल तिखट असेल तर नुसतं लाल तिखट घातलं तरी चालेल, किंवा ठेवणीतला मसाला जे काही असेल। कारण मी गरम मसाले जास्त वापरत नाही, कारण माझ्या ह्या ठेवणीतल्या मसाल्यामध्ये सगळे गरम मसाले आहेत, त्यामुळे मला गरम मसाल्याची आवश्यकता भासत नाही। आणि जर तुम्हाला गरम मसाला पण वापरायचा असेल, तुमच्याकडे गरम मसाला घरी असेल तर त्यातला थोडासा पाव चमचा एवढा वापरला तरी चालेल। आणि शक्यतो लहान मुलांना द्यायचा आहे, त्यामुळे गरम मसाला नाही वापरला तरी काही हरकत नाही। अशी पण खूप छान लागते ही बटाट्याची काचरी। पॅन मध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे बघा, अगदी 1 ते 1.5 पळी एवढं तेल घालून घेतलेलं आहे। आणि आता ह्यामध्ये बटाट्याच्या काचऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या। आपण बटाट्याच्या काचऱ्या म्हणजे आपल्याला बटाट्याच्या काचऱ्याची पुढे पण एक रेसिपी बनवायची। काय बनवायचंय तर त्याची फ्रँकी बनवायची आहे, म्हणजे कशा पद्धतीने लहान मुलं खाऊ शकतात ते आपल्याला पाहायचंय। गरम झालेले आहे ना, त्यामध्ये आता हे घालून घेऊया। तेलामध्ये मी घालून घेतला हा बटाटा आणि त्याच्यात थोडं मिक्स करून ठेवलं होतं ना, तर मिठाचं पाणी झालं। म्हणून आता सुरुवातीला आपल्याला ह्याला झाकण नाही लावायचं, म्हणजे थोडंसं हा पाणी आटवायचं आहे आणि मग त्यावर झाकण लावून हे बटाट्याच्या काचऱ्या आपल्याला शिजवून घ्यायचे। आधी तर सगळ्या अशा मिक्स करून घ्यायचे। आपण त्याला सगळं बटाट्याला अगोदरच लावून ठेवलं ना मसाला, मीठ वगैरे, तर मग त्याचं पाणी होऊन जातं, तर तो आपल्याला आटवता येतो। अशा पद्धतीने झाकण जरी ठेवलं तरी काही हरकत नाही, पण नाही ठेवलं तर पहिलं पाणी आटवून मग झाकण। बघा मस्त अशा पाणी पूर्ण आटलेलं आहे बघा, आणि काचऱ्या बघा अगदी मुलांना आवडतात तशा पद्धतीने आहेत। आणि नुसत्याच काचऱ्या नाही तर मस्त अशी मुलांसाठी रेसिपी आहे, म्हणून तुम्ही पुढे व्हिडिओ न स्किप करता पुढे पाहत जा। आता ह्यावर झाकण ठेवूया आणि व्यवस्थित ह्या बटाट्याच्या काचऱ्या शिजवून घेऊया। बघा मस्त अशा आपल्या बटाट्याच्या काचऱ्या तयार झालेल्या आहेत बघा। आता पुढे खरी गंमत आहे बघा, शिजलेल्या पण आहे। आता ही मुलांना कशा पद्धतीने बनवून द्यायची, जे मी बोलली की बटाट्याच्या काचऱ्या विथ फ्रँकी, अगदीच घरच्या चपातीमध्ये घालून होते कशी बनवायची ती आपण पाहूया। तर व्हिडिओ न स्किप करता अजून पुढे पहा। काय खातोय? फ्रँकी। कसली आहे? बटाटे फ्राय। म्हणजे काय? बटाटे फ्राय म्हणजे बटाट्याच्या काचऱ्या। आणि काय घातलेलं त्यामध्ये? चीज, शेजवान सॉस, केचप आणि पिझ्झा सॉस। हा, आवडलं तुला? हो। कशी लागते बघ बरं खाऊन, कशी लागते? खूप छान आहे। कशी टेस्टी आहे? हो। दाखव एकदा। अरे वा, तेजला आवडली म्हणजे। परत ठेवलेलं आहे आणि त्यावर चपाती घालून घ्यायची। चपाती आपण आपल्याकडे रात्रीची असेल तरी चालेल, आणि चपाती कारण आपल्याला ती फ्रँकी बनवायची म्हणून अशा पद्धतीने ही चपाती अशी यावर घालून घ्यायची। तवा थोडंसं गरम करून घ्यायचं आहे आणि मी आता यावर घालून घेते पिझ्झा पास्ता सॉस। ह्याऐवजी तुम्ही टोमॅटो केचप पण घेऊ शकता। तुम्ही म्हणाल की माझ्याकडे पिझ्झा पास्ता सॉस नाही तर काय घ्यायचं, तर टोमॅटो केचप पण घेऊ शकता। चपातीवर पसरवून घ्यायचं व्यवस्थित चमच्याच्या वगैरे साह्याने असं। आता आपल्याला यावर घालायचंय बटाट्याच्या काचऱ्या। बटाट्याच्या काचऱ्या तुम्हाला जितक्या आवडतात तेवढ्या घाला। आता मी अशा 2 थोड्याशा घालून घेते, असं म्हणजे एक पोळीला अशा मध्यभागी अशा घालून घ्यायच्या
अशा पद्धतीने. कारण आपल्याला हा रोल करायचा आहे. मुलांना काय आवडतं तर चीज, तर चीज घालून घेऊया. चीज नसेल, चीज स्लाइस असेल, स्लाइस पण मी घालणार आहे. पण नसेल तरी सुद्धा तुम्ही अशी बटाट्याची काचरी आणि टॅमॅटो केचप घालून सुद्धा करू शकता. ह्यामध्ये तुम्ही त्या मुलांच्या आवडीनुसार भाज्या असतील त्याही तुम्ही घालू शकता. मी एक रोल असा बनवून दाखवते आणि एक मी चीज स्लाइसने बनवून दाखवते. आता हे जितकं आवडतं मुलांना त्या पद्धतीने तितकं तुम्ही चीज घालू शकता. आता आपल्याला हे फोल्ड करून घ्यायचंय अशा पद्धतीने. असा रोल करून द्यायचंय. एक फ्रँकी सारखा आपल्याला हा शेप द्यायचा आहे. आणि थोडा वेळ अजून ही थोडी कडक करून घ्यायची. आता फ्रँकी कशी कडक असते ना, तर मुलांना कडक आवडत असेल तर थोडी अशी कडक करून घ्यायची. गॅसची आच स्लोच ठेवायची आणि अशी पलटत राहायचंय. आणि जोपर्यंत त्याला थोडंसं कडकपणा येत नाही तोपर्यंत आपल्याला पलटत राहायचं. ही थोडी नरमच ठेवलेली आहे. एक चपाती मी पुन्हा ठेवलेली आहे आणि गॅसची आच बंद करून घ्यायची. मंद गॅसवरच करायचंय कारण चपाती आपली भाजलेली असते ना. आता ह्यावर मी केचप घातलं. तुम्ही शेजवान चटणी पण घालू शकता आणि केचप तुमच्या आवडीनुसार जितकं मुलांना आवडते कमी जास्त तितकं घालू शकता. आता ह्यामध्ये बटाट्याच्या काचऱ्या मुलांच्या आवडीच्या. बटाट्याच्या काचऱ्या म्हटलं की मुलं खुश होतात. भेंडीची भाजी, बटाट्याच्या काचऱ्या, भेंडीची सुकी भाजी. आता मी ह्या एवढ्या घालून घेतल्या, मधोमधच घालायच्या. आता ह्यावर मी असे चीजचे स्लाइस घालते. हे चीजचे स्लाइस पण मिळतात आणि नसेल तर नुसतं बटाट्याच्या काचऱ्या केचप घालून किंवा तुमच्या आवडीच्या मुलाच्या भाज्या असतील ते घातल्या तरी चालतील. मी 2 चीजचे स्लाइस घालून घेतले आणि आता असा रोल करून घ्यायचा व्यवस्थित. बघा मस्त असा हा कडक झालेला आहे. आता हा मस्त अशी फ्रँकी. मुलांना बाहेरची आणून देण्यापेक्षा अशा पद्धतीने फ्रँकी बनवून घरी द्या. वेळात वेळ काढा. थोडासा रात्रीची चपाती असेल तरी काही हरकत नाही. बटाट्याच्या काचऱ्या बनवा किंवा दुसऱ्या काही भाज्या असतील ते घाला. चीज तर आवडीचं आहे मुलांचं. चीज आवडत असेल तर चीज द्या. असं घालून व्यवस्थित अशी मस्त फ्रँकी बनवून द्या.